स्तोत्रसंहिता याचं 23 अध्याय 6 वचन. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कसे आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. हो माझ्या प्रियांनो, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथं आपल्याला काय सांगत आहे की खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. अमेन अमेन अमेन. म्हणजे आपण परमेश्वराकडे काय विनवणी करत आहे आणि परमेश्वर आपल्याला उत्तर देत आहे की तुझ्या आयुष्याचे जे सर्व दिवस आहेत ते आपल्याला परमेश्वर काय करणार आहे, आपल्यासाठी आपलं कल्याण करणार आहे आणि तो निरंतर त्याची दया आपल्यावरती ठेवणार आहे आणि आपण परमेश्वराच्या घरात चिरकाल राहणार आहोत प्रियांनो. यस, आमेन आमेन. आय रिसीव इट इन द नेम ऑफ जीसस. परमेश्वराच्या घरात चिरकाल राहणं म्हणजे काय आहे प्रियांनो? तर जेव्हा आपला हा पृथ्वीवरचा जो प्रवास आहे हा कमीत कमी आणि जास्तीत जास्त 70 ते 80 वर्षाचा कालावधी आहे प्रियांनो. हे आपलं भाड्याचं जीवन आहे, हे आपलं शरीर भाडोत्रीचं आहे. आपल्याला एक दिवस हे टाकून जाणं आहे. फक्त परमेश्वराकडे आपला आत्मा जाणार आहे. आणि हो, परमेश्वराच्या राज्यामध्ये आपल्याला काय आहे, चिरकाल राहण्यास मिळणार आहे. कारण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याकडे जात होते, स्वर्गारोहण होणार होतं, तेव्हा येशू ख्रिस्त असे सांगतात शिष्यांना की मी माझ्या पित्याकडे जातो आणि तिथे पुष्कळ अशा जागा आहेत, तर मी तुमच्यासाठी तिथे जागा तयार करीन म्हणलेलं आहे. तर परमेश्वर खूप महान आहे. तो आपल्याला कधीही सोडत नाही, या जगिक जीवनामध्ये पण सोडणार नाही आणि आपल्याला अनंतकालीन जीवन परमेश्वर देणार आहे. हो, सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला परमेश्वर त्याच्यासोबत आपल्याला ठेवणार आहे प्रियांनो. म्हणून इथं वचन सांगत आहे की मी माझ्या परमेश्वराच्या घरात चिरकाल राहीन. यस, आमेन. आपण सर्वांनी ही घोषणा नेहमी केली पाहिजे प्रियांनो, कारण परमेश्वराचं राज्य हे जवळ आलेलं आहे. हे जगिक जीवनामध्ये आपण जे उलाढाले पाहत आहोत त्याच्यावरून आपल्या असं वचनाचं पूर्णत्वास जात असलेले आपल्याला बायबलचे सर्व वचनं हे सिद्धीच जात आहेत हे लक्षात येत आहे प्रियांनो. त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रार्थना करा, सतत प्रार्थनेत राहा, निरंतर प्रार्थना करा. हो, कारण आपल्यावरती सुख असू द्या आपण प्रार्थना केली पाहिजे, दुःख असू द्या तरीही आपण प्रार्थनाच केली पाहिजे, कसलेही संकट असू द्या तरी आपल्याकडे प्रार्थना हेच एक शस्त्र आहे, अस्त्र आहे आणि आपल्याला उत्तरसुद्धा प्रार्थनेतनंच परमेश्वर देणार आहे. आणि जर आपण असं करू तरच परमेश्वराची दया आपल्यावरती राहणार आहे. तो आपल्यावरती निरंतर दया करत राहतो प्रियांनो. आपलं तो कल्याण म्हणजे काय, आपलं हित पाहतो. परमेश्वराला कधीच असं वाटत नाही की माझ्या लेकरांचा नाश व्हावा, त्यांच्यावरती दुःख कष्ट संकट यावे, ही परमेश्वराची इच्छा नाही आहे प्रियांनो. परमेश्वराला असं कधीच वाटत नाही की आपली लेकरं म्हणजे आपण जे मनुष्य आहोत हे एखाद्या आजारात ग्रस्त राहावेत. साधं BP असू द्या, शुगर असू द्या, कॅन्सर असू द्या, कसलाही आजार असू द्या प्रियांनो, परमेश्वराची ही कधीच इच्छा नाही की त्यांच्या लेकरांनी आजारामध्ये राहावं, दुःखात राहावं, वाईट परिस्थितीत राहावं, कर्जामध्ये राहावं. ही परमेश्वराची कधीच इच्छा नाही आहे माझ्या प्रियांनो. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे की आपल्या आयुष्याचे जितके दिवस आपल्या हातात आहेत तितकं आपण परमेश्वराचं भयभक्तीमध्ये राहणं, परमेश्वराच्या सानिध्यात राहणं, वचनात राहणं आणि परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करणं याच्यातच घालवले पाहिजेत प्रियांनो. जर आपण असं करू तर आपल्यावरती परमेश्वर हा विपुल अशी दया पाठवणारा बाप आहे, कारण तो दयेचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे आणि तो आपलं कल्याण करू पाहत आहे. त्याची इच्छा नाही की आपण दुःख कष्ट क्लेश करत राहावे. नाही प्रियांनो, परमेश्वराची आपल्यावरती अशी इच्छा आहे की माझ्या लेकरांनी सदैव आनंदित राहावं, सदैव परमेश्वराचा गोडवा गावा, सदैव परमेश्वराची स्तुती आराधना करत राहावी आणि धन्यवादाची भेटसुद्धा आपण दिली पाहिजे परमेश्वराला. तर परमेश्वर आपल्याला या जगिक जीवनामध्ये तर सोबती आहेच आहे, पण सार्वकालिक जीवनामध्ये सुद्धा तो आपल्याला घेऊन जाणार आहे प्रियांनो. हो, कारण परमेश्वरानं आपल्याला आश्वासन दिलं आहे आणि परमेश्वराचं आश्वासन, परमेश्वराचा आशीर्वाद हा आपल्यासाठी शेवटचा आहे प्रियांनो. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, अधिक आणि अधिक आपण प्रार्थनेमध्ये राहणं, वचनांचं पालन करणं, बायबल वाचन करणं, स्तुती आराधना करणं, परमेश्वराला धन्यवाद देणं. हो प्रियांनो, निरंतर आपण हेच केलं पाहिजे, तरच आपल्याला
परमेश्वरा आपलं तारण करणार आहे आणि चिरकाल आपल्याला त्याच्यासोबत ठेवणार आहे. तर या वचनासाठी पण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया. आपण छोटीशी प्रार्थना करू. हालेलुया हालेलुया. धन्यवाद 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 धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी घेतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, या सुंदर दिवसासाठी, वेळेसाठी आणि वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या राजा, की जर आम्ही तुझ्या भयभक्तीमध्ये राहू माझ्या राजा, तर तुझी दया आणि तुझी करुणा आमच्यावरती हे निरंतर राहणार आहे माझ्या परमेश्वरा. आणि हो माझ्या राजा, तो आम्हाला तुझ्याजवळ, पित्याच्या जवळ तो आम्हाला घेऊन जाणार आहेस आणि आम्ही तिथे चिरकाल राहणार आहोत. हो माझ्या राजा, सार्वकालिक जीवनाची तू प्राप्ती आम्हाला करून देणार आहेस माझ्या राजा. त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. एकमेव तूच असा या जगाचा पिता, उद्धार करता आहे, जीवित परमेश्वर आहेस माझ्या राजा, की तू आम्हाला इतकं प्रेम करतोस माझ्या राजा. आमची काही पात्रता नसताना तू आमच्यावरती इतकी प्रीती करतोस माझ्या बाप्पा. तो परमेश्वरा, आम्हा सर्व बहीण भावांना तू सांभाळून ठेवलेस, आजवर जिवंताच्या भूमीत ठेवलेस, त्याबद्दलही तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. कारण तू महान आहेस, सामर्थ्यशाली आहेस. तो आम्हा सर्व बहीण भावांना दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करू पाहत आहेस परमेश्वरा. आम्ही येशू मसीहाच्या नावामध्ये ह्या वचनाला ग्रहण करतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, जे कोणी आज माझे बहीण भाऊ दुःखी असतील, कष्टी असतील, आरोग्याच्या समस्या असतील माझ्या राजा, त्यांच्या समस्या नासरीत येशूच्या नावामध्ये निघून जात आहेत म्हणून मी घोषणा करते माझ्या राजा. कारण माझा परमेश्वर मोठा आहे, समस्या मोठी नाही, आजार मोठा नाही आहे माझ्या राजा. हो परमेश्वरा, तुला मिळालेल्या, येशू ख्रिस्ताला मिळालेल्या 39 फटक्याच्या माराने आम्हा सर्वांना आरोग्य मिळालेला आहे म्हणून मी घोषणा करते माझ्या राजा. हो देव बाप्पा, कारण तू महान आहेस माझ्या राजा, सामर्थ्य आहेस माझ्या बाप्पा. हो परमेश्वर पित्या, आम्हा सर्वांचा ताबा तू घे माझ्या राजा. हो देव बाप्पा, तू परत एक वार बाप्पा तुला धन्यवाद देते माझ्या राजा. आणि इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन मी तुझ्या हाती सोपवते परमेश्वरा. ही छोटीशी प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियाने गुण नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्ट. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू सो मच.